नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या संग्रहालय यापूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय म्हणून ओळखले जात होते? याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालय। 10 जानेवारी 1922ला हे संग्रहालय जनतेसाठी खुले झाले। त्याचं ठिकाण मुंबई येथे आहे। पुढचा प्रश्न, खालील पैकी कोणता विषय संघाच्या यादीत नाही? याचं उत्तर आहे सायबर कायदे। पुढचा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे भागोजी नाईक खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते? आता ऑप्शन काय आहे? अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, नाशिक। तर याचं उत्तर आहे अहमदनगरचे होते। भागोजी नाईक हे अहमदनगर या ठिकाणचे होते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पुस्तक बाळ गंगाधर टिळक यांनी मंडाळे तुरुंगात लिहिले होते? बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक मंडाले तुरुंगात लिहिले होते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे विधिमंडळ एका वर्षात किमान डॅश डॅश अधिवेशने आयोजित करतो? एकूण 3 अधिवेशन आयोजित करतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? आता इथं जिल्हे कोणते आहे? मुंबई उपनगर, अहमदनगर, उस्मानाबाद, नागपूर। मुंबई उपनगर येथे जिल्हा परिषद नाहीत। पुढचा प्रश्न, VD सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, औद्योगिक धोरण ठराव 1956 मध्ये कशावर भर देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगाची स्थापना करणे। पुढचा प्रश्न, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857च्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर VD सावरकर हे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती रांग पूर्वाचल प्रदेशात नाही? याचं उत्तर आहे पीर पंजाल रांग ही पूर्वाचल प्रदेशात नाही। पुढचा प्रश्न, लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरी केले जाते? लोसर हे तिबेटियन बौद्ध यांनी नवीन वर्ष म्हणून साजरा करतात। तिबेटियन बौद्ध। थँक्यू फ्रेंड्स, माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।